महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। धक्कादायक चॉकलेट देतो म्हणून मुलाला घरी बोलावलं, दरवाजा बंद केला आणि पुजाऱ्याच्या त्या कृत्यानं जालना हादरलं। ऐतिहासिक अशा जाम समर्थ मंदिराच्या पुजाऱ्याकडून अमानवीय कृत्य, चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार, पोलिसांकडून पुजारी निलेश कुलकर्णीला अटक, 25 फेब्रुवारीपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी। जालन्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या जाम समर्थ येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मंदिरामधील एका तरुण पुजाऱ्याने अल्पवयीन मुलांना चॉकलेट आणि बिस्किटाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। निलेश कुलकर्णी असं या पुजारी आरोपीचं नाव असून त्याला घनसावंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या घटनेनं तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील डेमेगाव तालुका परांडा येथील 28 वर्षीय निलेश निशिकांत हा जाम समर्थ येथील मंदिरात पुजारी म्हणून काम करत असल्याचं कळतं। तो मंदिर परिसरात एका खोलीत राहायचा। त्या खोलीत लहान मुलांना चॉकलेट आणि खेळणीचे आमिष दाखवून बोलवायचा आणि वारंवार मुलांचे लैंगिक शोषण करायचा। दरम्यान पीडित मुलांनी नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा। दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी धुमाळ, घनसावंगीचे पोलीस निरीक्षक राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात यांनी घटनास्थळी भेट दिली। या प्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात कलम 351(2) भारतीय न्याय संहिता सह कलम 4812 बाललैंगिक अत्याचार संहितेच्या अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने 25 फेब्रुवारीपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी दिली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के ढाकणे हे करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, घनसावंगी, जालना।